कुणाची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आणि कुणाचं काय करा पोस्टमॉर्टम. काय करणार? 10. आता बेस आहे लॉगचा. मग राहिलं काय? मग काय राहिलं? लॉग कुणाचा काढायचा आहे? लॉग 1016चा काढायचा आहे. असं आडामडेंग मध्येच कुठेतरी आहे. एक तर 1000 पाहिजे, नाहीतर 2000 पाहिजे, 1500 पाहिजे, मध्येच काय, किंवा 1200 पाहिजे, 1100 पाहिजे. काय करू? 0.5च्या वरती हे 1050 का 51 झालं असतं, तुम्ही काय केलं असतं? 1100 मायनस केलं असतं. अरे युवराज काय रे, कुठं होतास तू एवढे वर्ष? हा, आता कसं करणार? स्टेट बोर्ड संपत आला. बघ बाबा कसं करायचं. रिव्हिजनला तरी बस 1 एप्रिलपासून. 1016 जवळची व्हॅल्यू कुठली आहे? 0.5च्या खाली आहे, म्हणजे 1000 आहे. म्हणजे मी काय करतो इथं, लेट एक्स इज इक्वल्स टू 1016 घेतो आणि त्याला फोडतो मी असं 100 प्लस किती कमी पडले? 16. म्हणजे ए काय मिळाला नाही? एक्स इज इक्वल्स टू ए प्लस एच. देअरफॉर ए काय मिळाला? आणि ह्यालाच काय घेऊन आलो, कारण इथं खाली 10 आहे. शक्यतो हे जरी मोठा असलं तरी मी ह्याला इकडनं घेतला असं का? 10 आहे. 10चा क्यूब आहे ना, 10चा क्यूब. ठीक आहे. मग हे काय? एच काय? पहिली स्टेप झाली का बघा? पहिली स्टेप करून दिली. आता पुढची स्टेप कशी करणार? पुढची स्टेप काय? एफ ऑफ एक्स तयार करा. पण एक्स कोण आहे? हाय. हा कुठनं आला? इथनं आला. हे कोण आहे? हे आहे. हे कोण आहे? 1016 म्हणजे हा एक्स आहे. हा एक्स आहे. पण हा एक्सचा इनपुट आहे. फंक्शन काय इनपुटचं? लॉग. म्हणजे काय म्हणणार? तर लॉग ऑफ हे कोण आहे? एक्स आहे ना, एक्स. हे एक्स आहे बघा, दिसते का तुम्हाला? ही 1016 हा म्हणजे काय झालं इथं? एक्स आलं. पण बेस किती आहे? कसं करणार? दुसरी गोष्ट, एफ डॅश एक्स नंतर काढणार आपण, पहिला हे तरी काढा. ह्याला मी कसं लिहू शकतोय? बेस सेपरेशन प्रॉपर्टी. समजाले? ह्याला मी वरती पण घेऊ शकतोय. कसं? लॉग एक्स मायनस ए. इथे खाली काय नाही म्हणजे ई आहे. ई आहे. तुमच्याकडे व्हॅल्यू कुठली आहे? लॉग ई टू द बेस 10 आहे. मी जे लिहिलंय ते बरोबर आहे का बघा? म्हणून म्हणतो तो लॉगच्या प्रॉपर्टी पाठ करा. लॉगचं बेस आणि व्हॅल्यू वरती गेल्यावर इंटरचेंज होते. बेस आणि व्हॅल्यू वरती गेलं तर इंटरचेंज होते. आणि आता लॉग ई टू द बेस 10 गिवनमध्ये बघा, ही व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. आणि हे काय आहे? लॉग ऑफ समथिंग. समजाले? असं काहीतरी. आणि बेस ई आहे, नॅचरल लॉग आहे, एल एन आहे हा. मग काय झालं? एफ डॅश. एफ डॅश कुठला पाहिजे बघा यातला? सोपा कुठला पडतोय बघा? ह्यू एक काय, ह्यू एक काय, ह्यू काय, कुठं मग कसं जसं मिळेल तसं करू आपण, है ना. ह्याचा काढा गेला तर 10 मुळे अडथळा होणार ए वाला, है ना. 1/x इंटू लॉग 10 कुणी सांगितले? इथं करायला गेला उलटच काहीतरी आहे. ह्यालाच पकडतो. ह्याला केलं तर बरं होईल. किंवा ह्याची व्हॅल्यू काय येणार? लॉग 10 10 10 एक्स एक्स एक्स. इथं बरं पडेल, इथं बरं पडेल, कुठं मग घ्या, नो प्रॉब्लेम. कुठनं मग बरं पडते चालू करा. शेवटला काय करणार? शेवटला काय? एच इज इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए.
कभी ऐसा लगता है रानी करा दिले बघा काढून. हे शेवटसम आहे अप्रॉक्सिमेशनचं आपल्या लिस्टमधलं. त्या पुस्तकाच्या लिस्टमध्ये आहे का बघा, बुकमध्ये आहे का बघा, बघितलं हाय. इकडे बस किती आज काय त्याला काय ये बाहेर काय सरकले बॅग पडतीस बाहेर ये गबाळ्या बाहेर इकडे कडेला कडेला बस इकडे ते आत टाक बॅग बॅग आत टाकते आणि कडेला बस. अजून एक बॅग आहे टाक मध्ये आणि बस कडेला. कसं करणार. हा कोण आहे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याकडे आहे किती 0. किती 4747 ठीक 2727 आहे 4343 फॅन्सी नंबर कसं काय विसरलो. लव बर्ड्स 4343 ह्याचं काय लॉग ऑफ समथिंग ई वाला अपॉन समथिंग. मग एफ ऑफ एक्स मिळाला एफ ऑफ एफ डॅश एक्स मिळाला तर मग लागलीच ते पण काउंट ठेवा. मोस्ट टाइम बी म्हणायला पी वाय क्यू आहे. मग काय करणार मी पहिला एफ ऑफ ए काढा. यात एफ ऑफ ए टाकताना ए कोण आहे बघा 1000. कसं करू ह्याचं काय येणार. यात घालू का ह्यात घालू कुठं घालू इथे घालू इथे घालतो बघा हे सोपं पडेल. हे तिन्ही व्हेरियंट्स एकच आहेत ना मला कसं सोपं पडेल त्याप्रमाणे घेतो. इथं बघा इथे टाकतो लई सोपं झालं काम. लॉग ऑफ किती आहे एक्स सॉरी ए 1000 आणि बेस किती आहे लॉग ऑफ टू द बेस 10 किती असणार आहे 10⁻³ लॉग ए रेस टू बी बी लॉग 3 × लॉग 10⁻10 एफ डॅश ए तयार आहे एकच कोण ठेवला म्हणजे काय 0.4343 अपॉन काय एक्स कोण आहे एक्स एक्स इथं एफ डॅश ए पाहिजे ए कोण आहे केवढं सोपं निघलं ते बघा काय काय केले. हे 3 व्हेरियंट्स आहेत मी कसे मग वापरले ते काढण्यासाठी मी पहिलं वापरलं आणि पुढचा एफ डॅश काढण्यासाठी मी खालचं वापरलं. हे तिन्ही व्हेरियंट्स असू देत मॅट हे बिनकामाचं नाही ह्याच्यावर हे कळणार. हे काय हे ही स्टेप नसेल तर हे कसं कळणार तुम्हाला. डॅट येतंय पण समजायला पाहिजे समजण्यासाठी ही स्टेप आहे फॉर अंडरस्टँडिंग पर्पज ही मधली स्टेप आहे. आता किती आला आन्सर एवढं मोठं बघा तुम्हाला 3.00695 काढले मी तुमचं किती आहे 48 ते 8 काढा 4ला 5 करा एवढं काय परफेक्ट समजले तुम्हाला अप्रॉक्सिमेशन समजले. ॲज इट इज सी टीला ॲज इट इज जेईला ॲज इट इज नो चेंज. ह्या पॉईंट जेईला सी टीला सेम आहे. एक 2 3 4 5 किती आलं 6 पॉईंट नाही ग किती निघलं 3 पॉईंट किती काढलं मग अशी 3.00
ॲक्च्युली 6-9 ठीक आहे, किंवा 5 काढून ते ले वाढणार 70 काहीतरी होईल, है ना. 9चा 0 इकडचा 1 कॅरी 70 असं काहीतरी होईल, चालतंय. 3 पॉईंट नॉट नॉट तरी आले काय, 3 पॉईंट नॉट नॉट 6 तरी आले काय, बास झालं. 3 डिजिट घ्यायचं नाही, 4 डिजिट किंवा 5 डिजिट घेतले आपण, असू दे. रात्रंगी आले, ह्याला PY की म्हणा, मोस्ट टाइम पी म्हणा. CETसाठी फेवरेबल, CETसाठी पण रिपीट झाला आहे. PY की 2 ठिकाणचा आहे, CET पण आहे, हा पण आहे, आणि NDA वाल्यांनी पण मार्क करा. JEEचं रॉ मटेरियल एक पॉईंट आहे, अप्रॉक्सिमेशन हेच तो असाच सेम टू सेम. ह्याच्यावरती आपल्याला प्रयोग करायचा JEEला, ठीक आहे. लॉकच्या प्रॉपर्टीज येत नसेल तर लॉकच्या प्रॉपर्टीज लिहून काढा परत, दिल्यात मी मागं कित्येक वेळा. किती आलं, किती आलं, 480888. ती पुढं 8चं लग आहे, स्टॉप आहे. आलं स्मिथ, कसं आलं त्यानं सांगितले. सुयश आलं नाही काय, एवढा वेळ लागत नाही. काय गणले बघा, किती आलं, तुटल तुटल ए तुटल, वाकडे करायलेस. पार्टनर कोण आहे, यश. मी तिथे लिहिले की, त्याला काय विचारलेस. वापरालेस, काय गरज आहे, ते क्वेश्चनमध्ये दिला असतो पार्ट. किती आलं, 000 नाही, 2 0 आहेत फक्त. ते झाले 4 डिजिट पकडले ना. चंगू मंगू भारी पडताय वाटतं सगळ्यांना. हां, अरे ओ टिंगूजी आले का नाही, तुझं किती आलं, या सांगते कुठं आडले बघ. कुठलं आहे ते, तिला बी घ्या. कोण आहे तू आहे, नाही टाकून गेले जणू काय, पहिल्या बेंच उठवला. सावंत बसायला अवघड व्हायली. आलं का नाही, कसं आलं, त्याला गायब केला तर मी, तू चुकलाय, मग त्याला मग गायब करतो, मग काय करणार, प्रोसेस समजून घे त्याकडनं. 3 स्टेप आहेत, 4 स्टेप आहेत, काय बघा ते. आलं सगळ्यांचं, चला. एवढा वेळ लागत नाही, काय झालं, तटले का, गंडाले काय, कर निवांत.
पुढचा क्वेश्चन घ्या, फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. नवीन क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 6 आहे का बघा पुस्तकात, आहे ना. फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. व्हेरिएशन आलेलं आहे, थोडंसं अपग्रेड झालेलं आहे, थोडं CET-कडे चाललेलं आहे. ठीक आहे, घेतलं आन्सर लिहून घ्या. ते 6 मधला पहिला काय दिलाय बघा, f of x is equals to x cube minus 3x plus 5. ॲट काय दिले, x is equals to 1.99. म्हणजे क्वेश्चन जरा अडामढेंग दिलाय, करायचं तेच आहे. एवढाच दिलाय का डेटा, डेटा एवढाच दिलाय. नक्की नक्की ना, माझं लिखा मला कळलं ना. बघा हां, एक्स क्यूब आहे, -3x आहे, +5 आहे. आता दरवेळी कसं असते की असं फंक्शन असते, त्यातनं आपण एक्सला पुट करून इनिशियलाइज करतोय, असं काहीतरी ए आणि बी, एक्सला इनिशियलाइज करून नंतर ए आणि एच काढतोय. इथं पण तसंच आहे, पण त्यांनी काय सांगितले की हे फंक्शन आता स्टँडर्ड फंक्शन नाही आहे, हे जनरिक फंक्शन आहे जे अल्जेब्रिक आहे ना. इथं पॉवर आहे, हे पण एक प्रकारची पॉवरच आहे. हे तयार झालेलं फंक्शन आहे, ना की स्टँडर्ड सारखं लॉग, साईन, टॅन इनवर्स, E⁻². तसे बघितले आपण कालपासून आज शेवट, आहे ना. तशा फॉर्मॅटमध्ये नसलेले क्वेश्चन्स कसे असणार, ते असे असणार. त्यांच्यामधला एक्स जो ओळखायचा तो त्या फंक्शनमध्ये असतो, यात एक्स फंक्शनमध्ये नसतो. त्यांनी दिलं असते की हे फंक्शन कुठल्या तरी पॉईंटला तो पॉईंट आहे ना, तो पॉईंट म्हणजे आपला एक्स असतो. दॅट्स इट, दिला असतो तो. ठीक आहे, क्वेश्चनमध्ये बघा एक्स इज इक्वल टू हे दिले का असंच, एक्स इज इक्वल टू काय नुसतं ॲट हे पॉईंट दिले ना. एक्सची व्हॅल्यू वेल डिफाईन आहे, घ्या त्याला खाली. कोणाच्या जवळ मराठी केली बघा ती 2च्या, आहे ना. मग कसं लिहू याला, 2 मायनस 2 प्लस मायनस 0.01, म्हणजे माझ्याकडे ए काय मिळाला 2 आणि एच काय मिळाला म्हणजे 1/100, आहे ना. तेच की 2 डिजिट 2 0 100 1/100 मायनस ही पहिली स्टेप. एफ ऑफ ए काय, कशाला पाहिजे एफ ऑफ एक्स, दिला आहे क्वेश्चनमध्ये एफ ऑफ एक्स, परत एफ ऑफ एक्स देणार होतो मी खाली. काय करायचं आहे, त्या एक्सच्या ठिकाणी सगळ्या ए टाका, पण ए कोण आहे आता 2 आहे, म्हणजे मी जवळची व्हॅल्यू काढवली पुढची समजाले. ही स्टेप मग हे बघा, ही स्टेप जी आहे ना, ही स्टेप ही आपण कन्सिडर करत होतो अशी फिरवून. इथं काय झाले, स्वतः दिलं एफ ऑफ एक्स, कशाला पाहिजे परत एफ ऑफ एक्स टाका त्यात. एफ ऑफ ए कोण आहे 2 टाका, इथं 2चा क्यूब मायनस 8 - 6 2 म्हणजे 8 आलं. परत किती आलं बघा, 3 × हे 2 आणि +5 काय झालं, 8 - 6 आहे ना, 7 झालं का बघा, 7 ना. क्वेश्चन टाकलायचा गुगली, 6 मारायची बाहेर जाऊन, आहे का नाही. मग लागलीच काय करणार, F'(a) पण काढा. F'(a) साठी आपल्याला काय माहित पाहिजे, F'(a) कुणावरनं काढला आपण, एफ ऑफ एक्स वरनं. पण एफ ऑफ एक्स वरनं डायरेक्ट नाही, एफ ऑफ एक्स आपण काय करणार पहिल्यांदा, तर डेरिव्हेटिव्ह काढणार पहिल्यांदा. सिन्स F'(x) काय मिळणार, आता ह्यू लिहायला पाहिजे कारण ते F'(x) नाही आहे. काय सोपं आहे, एफ ऑफ एक्स हे आहे 3x² - 3. मग देअरफॉर काय F'(a) ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला, किती आहे 2 आहे. 3 × 2चा स्क्वेअर -3 म्हणजे 4 × 12 - 2 3 म्हणजे 9 80. आता काय करणार, a + h इज इक्वल्स टू f ऑफ a + h × f' ऑफ a. f ऑफ a कोण आहे बघा 7 प्लस h कोण आहे मायनस आहे, -0.01 म्हणजेच -1/100 आहे ना. आणि पुढं कोण आहे F', 9 म्हणजे 9/100 आहे तो ॲक्च्युली, ते मायनस पुढे गेलं 7 - 9/100. ओके, किती आन्सर आले बघा, माझा आन्सर आले
सोपं झालं ते कॅल्क्युलेशन. 6.91 एक्झॅक्ट, है ना. काय चेंज केला? क्वेश्चनचा अप्रोच चेंज केला. एक्स इनिशियलाइज करत होतो, दिलाय. एफ ऑफ एक्स रिडिफाईन करत होतो, दिलाय. एक्स्ट्रा काय करायला लागलं? काहीच नाही. ही स्टेप कमी झाले आपल्या, आहे ना. एक्स्ट्रा करण्यापेक्षा हाय त्या स्टेजपासून खाली आलो आपण, कारण वेल डिफाईन आहे वरती सगळं. फक्त हे जरा उडका लागले इथनं. तसं पण ते आपण एफ ऑफ एक्स काढून एफ डॅश एक्स काढायचो ना. एफ ऑफ एक्स दिलाय, एवढं सोपं आहे. पी वाय क्यू आय यू, ठीक आहे. खूप जुनं आहे. ह्याच्यापेक्षा चांगले चांगले क्वेश्चन्स पुढं आहेत आणि आता मागे गेलेत ते, ठीक आहे. सोपं आहे. समजलं सगळ्यांना? अभिनव टाका. रोल्स थेरम, बस अप्रॉक्सिमेशन. रोल्स थेरम. आता रोल्स थेरम बद्दल जे पाहिजेल आहे ते मी पहिल्या लेक्चरला त्या संडेला गेल्या सगळं सांगितलेलं आहे का नाही? काय काय पाहिजे तुम्हाला? रोल्स थेरम प्रूव्ह करण्यासाठी काय काय पाहिजे? 3 स्टेप असतात. त्या पहिल्या 2 स्टेप ॲज इट इज LMVTला आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट सी म्हणजे कंटिन्युटी, डी म्हणजे डिफरन्सिबिलिटी. कंटिन्युटी बघायची स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए आणि बी. ते त्या डोमेनला कंटिन्युअस आहे का नाही बघायचं. बाय डिफॉल्ट कुठले फंक्शन असतात कंटिन्युअस, डिफरन्सिबल? पॉलिनॉमियल, एक्सपोनेन्शियल, ट्रिग्नॉमेट्री, लॉग आणि इनवर्स. ते सर्क्युलर फंक्शन जे आहे ना ते साईड हवा. तो काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही, ठीक आहे. तसला भाग जेईला असणार. इथनं 2 फाटे पडल्यात, एक जेईकडं. जिथं ते आपण बोर्डला किंवा बाकीच्या गोष्टींकडे मिस आउट केले ते सगळं तिकडं आहे, ठीक आहे. ओके. बाकी मला असं काय दिसलं पॉलिनॉमियल, एक्सपोनेन्शियल, ट्रिग्नॉमेट्री वगैरे वगैरे, लॉग, डायरेक्ट काय म्हणणार पहिल्या 2 स्टेप? इट इज कंटिन्युअस अँड डिफरन्सिबल ॲट तो आणि तो बारका बारकेट. दॅट्स इट. म्हणाले काय? रोल्स थेरम जर काय व्हॅलिडेट करायचं असेल तर तुम्हाला एफ ऑफ ए इज इक्वल्स टू एफ ऑफ बी यायला पाहिजे. आता ए आणि बी कोण? त्या ब्रॅकेटमधला छोटा नंबर ए असतोय, लोअर इंडेक्स मोठा कोण असतो? बी. दॅट्स इट. ते सेम आले तर बाबा हा रोल्स थेरम व्हॅलिडेट झाला, पुढं जावा सीसाठी. जर का एफ ऑफ ए इज इक्वल्स टू एफ ऑफ बी झालं नाही तर सीचा काय संबंध आहे? ती व्हॅलिडेट होईना झाले. त्या थेरमला, रोल्स थेरमला ते बाहेर काढाले, आहे का नाही? असं असते. सुरुवातीला तुम्हाला फक्त व्हॅलिडेट होते का नाही बघायचं आहे. नंतर मग तुम्हाला व्हॅलिडेट झाले ना तर पुढची स्टेप करा. हे असं अंडू पांडू रोल्स थेरम आहे, ठीक आहे. लाईकवाईज तुम्हाला करायचं आहे कुठं? LMVTला, लॅग्रांजस मीन व्हॅल्यू थेरम ॲज इट इज CET JEE सगळीकडं, ठीक आहे. ह्याच्यामध्ये जास्त चेंज नाहीत कारण ह्याचे प्रोसिजर फिक्स आहे. मी घेणार आहे परत तिथं पण, ठीक आहे. लाग्रांजस मीन व्हॅल्यू थेरमला पहिल्या 2 सिस्टीम पण त्याच आहेत, कंटिन्युअस आणि डिफरन्सिबल. तोच रिमार्क परत. तिसरी गोष्ट काय आहे? एफ ऑफ ए इज गोष्ट एफ ऑफ बी व्हॅलिडेशन नाही तिथं, डायरेक्ट फॉर्म्युला आहे. काय? एफ डॅश सी काय? एक्सच्या ठिकाणी सी ठेवा. एफ ऑफ एक्सला एकदा डिराईव्ह करा, त्यात एक्सच्या ठिकाणी सी ठेवा, म्हणजे एफ डॅश सी मिळणार. एफ डॅश सी इज इक्वल्स टू काय? अप्पर लिमिटचं फंक्शन मायनस लोअर लिमिटचं फंक्शन अपॉन अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. हे जे मी सांगावले हे माझ्यासोबत दिसायला हवे, तसं तुम्हाला दिसायला पाहिजे. त्यासाठी पहिला हवे दिसण्याआधी वय दिसायला पाहिजे. हाय का बघा? नसणार. महाराज आहे तुम्ही, महाराज. या रोल्स थेरम. ज्यांच्याकडे आहे त्यांनी लिहायची गरज नाही. जे होते ना ॲबसेंट संडेला त्यांनी गप गुमान व्यवस्थित लिहा. असंच का तसंच का नंतर सांगतो. आता हे माहिती आहे ना क्लोज आणि इनइक्वॅलिटी शिकवल्या मी वेगळी पण आणि 2-3 टॉपिकमध्ये घालून सांगितले मी, आहे ना. आता समजा कंटिन्युअस नाही आलं, पॉलिनॉमियल वगैरे सगळे फंक्शन सोडले तर काय करणार? लिमिटने चेक करायचं. कंटिन्युटी मी म्हणेल माझं काय, 1 पॉईंट राहिला आहे 11वीच्या डिफरन्सिबिलिटीमधला, 1 पॉईंट राहिला आहे. एक पेपर घेतलेला, त्यातले 6 क्वेश्चन्स बाहेर चालते, त्यातले 5 क्वेश्चन्स एका पॉईंटमध्ये कवर झाले, एक राहिलेलं बघा क्वेश्चन, आठवते का नाही? मी म्हटलं बघा ते डिफरन्सिबिलिटीकडे घेऊन जायचं, लिमिट अँड डिफरन्सिबिलिटी. हाय मायनर पॉईंट आहे तो, आहे ना, तोच.
कंटिन्युटी बघायची असेल तर लिमिट वापरायचं, लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट सेम यायला पाहिजे. आणि ह्याला पण फर्स्ट प्रिन्सिपल फॉर्म वापरायचं. काय डिफरन्शिएबिलिटी फर्स्ट प्रिन्सिपल फॉर्म. ठीक आहे, त्याचा आन्सर कोणाच्या सोबत तरी मॅच करायचं असते. पुढे आहे ते टास्क. ठीक आहे, सध्या तरी सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, रोल्स थेरम व्हॅलिडेट होते का नाही बघायचं आहे. नंतर रोल्स थेरमला व्हॅलिडेट झाला तर रोल्स थेरमचं कन्क्लुजन काढायचं C वालं. एकदा झालं तर मग इथं चेंज करायचं. दॅट्स इट, रोल्स थेरम कंप्लीट 3 सममध्ये. एकदा व्हॅलिडेट करा, झाला तर पुढचं C काढा. C झाला तर आता पहिली स्टेप आहे जी तुम्ही कन्सिडर करला आहे बाय डिफॉल्ट पॉलिनॉमियल वगैरे, ती सोडून काहीतरी आहे दुसरं, त्याला चेक करा. चेक करण्यासाठी तुम्हाला इथं लांबट लागली 4 मार्काचा क्वेश्चन फोडा आहे. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी 11वीचं लिमिट यायलाच पाहिजे आणि फर्स्ट प्रिन्सिपल यायलाच पाहिजे, अदरवाईज डिफरन्शिएबिलिटी जमणार नाही. ठीक आहे, आणि इथं काय एक रिमार्क आहे, एव्हरी कंटिन्युअस फंक्शन इज डिफरन्शिएबल बट एव्हरी डिफरन्शियल फंक्शन मे ऑर मे नॉट बी कंटिन्युअस. एव्हरी कंटिन्युअस फंक्शन इज डिफरन्शिएबल बट एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन मे ऑर मे नॉट बी कंटिन्युअस. उलटा आहे. ठीक आहे, परफेक्ट. कसं मला लक्षात ठेवा, मी असं वेलांटी ह्याच्यावरून 2 गोष्टी आहेत, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आणि हे पण. ठीक आहे, तुम्ही कसं लक्षात ठेवताय बघा. ठीक, आणि तिसरं काय, एफ ऑफ ए इज इक्वल्स टू एफ ऑफ बी काढायचा. झाला तर पुढची स्टेप काय, सी साठी काय, एफ डॅश सी इज इक्वल्स टू पुट एक्स इज इक्वल टू सी आणि एफ डॅश सी इज इक्वल्स टू 0. आणि हे डिफाईन करा पुढे जाऊन. सी टर्ममध्ये मिळते तेच म्हणजे याची व्हॅल्यू रोल्स थेरमची, आणि व्हॅलिडेट म्हणजे काय इथंपर्यंत बघायचं. ठीक आहे, क्लिअर आहे एकदम व्यवस्थित. क्वेश्चन घ्या. मी आय थिंक तिथं काहीतरी तयार केलता क्वेश्चन संडेला, है ना, तयार केलता काहीतरी. तो समजला क्वेश्चन. जर का समजला असेल संडेचा क्वेश्चन तर तुम्हाला आता येणारा क्वेश्चन इंडिपेंडेंट सॉल्व करायला काय हरकत नाही. तरी पण मी आहे आता सांगायला, तर बऱ्यापैकी ऑप्शन लोक आहेत, चेहरे दिसतात लगेच. घ्या क्वेश्चन. हाच क्वेश्चन आहे का बघा टेक्स्टबुकमध्ये. चेक द व्हॅलिडिटी बाय क्वेश्चन नंबर 1 कुठला आहे, पुढचा एक्सरसाइज आहे बघा. आय थिंक मग ह्या क्वेश्चनला एक्सरसाइज संपला आहे यो लॉग शेवटचा. अरे वा, पुढचा कुठला आहे 2.3 मध्ये घुसलो आपण. एकूण 4 असतील ना, संपत आला टॉपिक. 2.3 चेक द व्हॅलिडिटी. क्वेश्चन घ्या. चेक द व्हॅलिडिटी ऑफ द रोल्स थेरम. चेक द व्हॅलिडिटी ऑफ द रोल्स थेरम. त्यातला पहिला क्वेश्चन, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 4x हेच आहे का बघा. आणि एक्स बिलॉंग्स टू काय सांगितले हे सांगायला पाहिजे, याशिवाय जमणार नाही. कारण का ए आणि बी कोण आहेत. येस, कसं करणार, पहिली स्टेप कशी काढणार, ह्याचं काय करणार आणि ह्याचं काय करणार, आणि डिफरन्शिएबिलिटीचं. एव्हरी कंटिन्युअस फंक्शन आता म्हणलं काय, एव्हरी कंटिन्युअस फंक्शन इज डिफरन्शिएबल. पण त्यात मला रिमार्क फक्त माहिती आहे कंटिन्यूसाठी. असू दे ना, एकदा ते कंटिन्युअस झाले की डिफरन्शिएबल असते. मग कंटिन्युटीसाठी आपण रिमार्क घेतला आहे. एव्हरी पॉलिनॉमियल फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन ऑलवेज कंटिन्युअस. आणि ह्याच सांगितल्याप्रमाणे लिहा तिथं रिमार्क वरती टॉपला लिहा, एव्हरी कंटिन्युअस फंक्शन इज, एव्हरी कंटिन्युअस, एव्हरी सी इज डिफरन्शिएबल, एव्हरी सी इज डी, बट एव्हरी डिफरन्शियल फंक्शन मे और मे नॉट बी कंटिन्युअस. सी डी असते पण डी सी नसते. बस सी डी असते, क्रमानं बघितलं ए बी सी डी, सी डी असते पण डी सी मे और मे नॉट बी, है ना. मग आता हा रिमार्क काय म्हणतोय, तुम्ही फक्त काय करा, फंक्शन कंटिन्युअस आहे का बघा. जर का आलं, आता ह्यो रिमार्क आपण बघावले पॅरलल
कंटिन्युटीमध्ये, है ना. जर का पॉलिनॉमियल असेल तर ते काय असणार, पॉलिनॉमियलच आहे. हे पॉलिनॉमियल नाही, डिग्री 2 वालं क्वाड्रॅटिक. हे बाय डिफॉल्ट काय असते, कंटिन्युअस. आणि आता घेतल्या रिमार्कप्रमाणे काय असते, एव्हरी कंटिन्युअस फंक्शन इज डिफरन्शिएबल. म्हणजे हे ॲट द सेम टाइम कोण आहे, डिफरन्शिएबल पण आहे. मग डायरेक्ट मी काय करणार, ह्यातमध्ये ए टाकणार. कोण ए आहे, एफ ऑफ ए साठी आणि एफ ऑफ बी साठी व्हॅल्यू काढणार. येत्या वरती काय क्वेश्चन दिलं आहे, चेक द व्हॅलिडिटी ऑफ. हां, मग काय लिहिणार खाली, रोल्स थेरम व्हॅलिडेटेड किंवा असं लिहा, रोल्स थेरम सक्सेसफुली व्हॅलिडेटेड. किंवा आपण काय लिहिलं बघा मागं मॉडेल क्वेश्चनला, गिवन कंडिशन सॅटिस्फाईड रोल्स. हां, हे गिवन कंडिशन सॅटिस्फाईज रोल्स थेरम. गिवन कंडिशन सॅटिस्फाईज रोल्स थेरम. तुम्ही लहानपणापासून एकत्र आहे वय, पहिलेपासून लहानपणापासून एकत्र आहे. मग कधीपासून एकत्र आहे, शाळेत ना, स्टँडर्ड 8. झालं, समजाले काय चाललंय का, ओढा फडतूस रोज थेरम आहे. काय जण म्हणजे तर यासाठी आम्ही संडेला याच होतं होय, असं पण होते. ह्याचं काय ह्याचं ठीक आहे. हान फोड मार सृष्टी त्याला हान. एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू ई रेस टू -6. अरे गंडावाल्यात आम्हाला ही का गंडावाल्यात ते आम्हाला नॉनसेन्स. आमच्याकडे 2 रिमार्क आहेत, 2 ब्रह्मा असतात आमच्याकडे. ते सेंटेन्स लिहित चला, त्याला मार्क घाललो तर ते मगाशी काय लिहिलं बघा, क्वेश्चनच्या पहिली लाईन काय आला पाहिजे, एव्हरी पॉलिनॉमियल इज ऑलवेज कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल, असं लिहित चला. मगाच्या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये सगळ्यात पहिला ॲरो काढला ना तुम्ही, आन्सर पहिली लाईन यायला पाहिजे काय, एव्हरी पॉलिनॉमियल फंक्शन इज. मगाच्या क्वेश्चनमध्ये आन्सरची पहिली लाईन यायला पाहिजे ती, एव्हरी पॉलिनॉमियल फंक्शन इज कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल. बस या लाईनमुळं मार्क जाऊ शकतोय. मग आता ई रेस टू एक्स सॉरी निगेटिव्ह आहे. अरे पण एक्सपोनेन्शियल आहे ना, निगेटिव्ह कसं ना, एक्सपोनेन्शियल आहे ना, ते 1 बाय ई रेस टू एक्स घ्या. चला हां, मग आता एक्सपोनेन्शियल अगेन इंटू साईन. साईन कोण आहे, साईन फॅन आहे. काय ट्रिग्नोमेट्री आहे. काय लिहिणार मग आता मगासारखी लाईन इथं, एव्हरी एक्सपोनेन्शियल अँड ट्रिग्नोमेट्री फंक्शन इज कंटिन्युअस अँड जोडा त्याला अँड डिफरन्शिएबल. मग आता ए ची व्हॅल्यू काय आहे बघा 0, बी ची व्हॅल्यू काय आहे बघा पॉय. साइन पॉय काय असते, साइन पॉय काय असते, साइन पॉय 0, साइन 0 0, साइन पॉय पण 0. पॉय द सेलर मॅन पिंग पिंग. हा किती आलं आन्सर, 0 0 आलं का आन्सर. अरे यारे यारे, ते खाली लाईन लिहून टाका. काय गिवन कंडिशन काय म्हणलं मग अशी, गिवन कंडिशन सॅटिस्फाईज एलएमबीटी आपले हे रोल्स थेरम. सोपं वाटाले. 2 मार्काला आलं तर ते इथपर्यंत येणार, 3 मार्काला आलं तर रोल्स थेरम येणार खाली सी पर्यंत, 4 मार्काला काय येणार एलएमबीटी येणार. ठीक आहे, 4 मार्काची कॅपॅसिटी नाही यांची, ही लई तर लई 3 लाख कशी तरी टेकालत, नाही ती 2 मार्काचीच यांची हे आहे काय बरं लायकी. आले का रे 0 0,
सोपं वाटाले. चला पुढं. पहिला कुठला घेतला आपण? पॉलिनॉमियल. दुसरा कुठला घेतला? दोघांचं फ्युजन. तिसरा कुठला आहे बघा? म्हणजे पॉलिनॉमियल सारखा आहे. हां, होमवर्क. होमवर्क सांगा ते. होमवर्क आहे वन अँड झाले. लिहा किती होमवर्क. हो, शो करा माझ्यासमोर. आहे का बघा लिस्टमध्ये? मायनस आहे काय? रेंज पण सांगा. 0 to 2 पाय म्हणजे 1 रोटेशन. मनातल्या मनात काढू नका, लिहायचे स्टेप्स. मनातल्या मनात कोण पण काढल. अशी जर का तुम्हाला मनातल्या मनात काढायची असेल तर मग डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे काढा. छोट्या छोट्या टार्गेटला हिट करून हे करू नका स्वतःला हिरो. मोठ्या प्रॉब्लेम सोडवा बघा असं. मग खांद्या बसून नाचवतो. कॉसचं काय असते रे? कॉस 0 0. सॉरी, कॉस 0 1. मग पाय काय असते? बघा काय असते. पुढचं सम बघा. बोल लेक्चरमध्ये. बोल 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 की भोसडी जा. बोल. ऐकायला. हां, मग बरं. आता इमर्जन्सीमध्ये बोलायचं आहे. येणार आहे मी जमलं सोमवार मंगळवार तिथं आहे मी. काय करायचं? काय करायचं मग? मी 30-40 हजार रुपये देतो बघ. मी काय, मला माहिती आहे माणूस परत देणार नाही पैसे. मला विश्वासच नाही. मला माझ्याशिवाय कुणावर विश्वास नाही स्वतःवर. मी सांगून मी घरातल्यामुळे माझा विश्वास नाही. बाकीचं नंतरच बोल. थांब थांब 2 मिनिट थांब. 2 मिनिट थांब. अरे जरा सॉल्व करायचं. आलो.